नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी हे मोत्याचे पतंग बनवलेले आहेत, काइट्स। हे ब्रॉच आहे बघा, ब्रॉच पिन त्याला अटॅच केलेली आहे। ॲज अ ब्रॉच तुम्ही यूज करू शकता किंवा किचन रिंग जर जोडली तर तुम्ही किचन म्हणून पण त्याचा वापर करू शकता। याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तर बरेच जणांच्या कमेंट्स आल्या की तुम्ही ह्याचा पूर्ण व्हिडिओ टाका बनवताना। तर मी हा पतंग बनवतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्यासाठी मी 4 mm चे किंवा 5 mm चे मोती वापरलेले आहेत। तुम्ही 6 mm मध्ये पण करू शकता आणि जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर तुम्ही याचं स्क्वेअर वाढवू शकता। हे मी ब्ल्यू कलरचे मोती आणि व्हाईट मोती घेतलेले आहेत 5 mm चे। संक्रांत जवळ येत आहे, चला तर आपण सगळेजण मिळून हा पतंग बनवूया। तुम्हाला हे गिफ्ट म्हणून द्यायला पण किचन सुंदर आहे। संक्रांतीच्या हळदी कुंकाला वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता। ही डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे कशी बनवायची ते। सर्वात प्रथम त्यासाठी मी 4 मोतीचा स्क्वेअर बनवून घेतलेला आहे। 4 मोती टाकून वायरमध्ये मी गाठ मारून घेतलेली आहे। हे पतंग बनवण्यासाठी मी 30 नंबरचा तंगूस घेतलेला आहे वायर, आणि तो डबल करून घेतलेला आहे। तर 4 मोती टाकल्यानंतर परत 3 व्हाईट मोती घ्यायचे आहेत। बघा 3 मोती घेतलेत आणि एका मोत्यावरती 3 मोत्याचा स्क्वेअर केलाय। परत दुसऱ्या एका कलर मोत्यामध्ये सुई काढली आहे। आता इथे पण आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत आणि ते खालच्या मोत्याच्या अपोजिट साइडने सुई काढायची आणि तो स्क्वेअर करायचा आहे। म्हणजे हे बघा, पहिल्या 4 मोत्यांमध्ये प्रत्येक मोत्यावरती 3-3 चा स्क्वेअर, 3-3 व्हाईट मोती टाकून स्क्वेअर पूर्ण करायचा आहे। असा हा आपला मोठा स्क्वेअर तयार होऊन जाईल। हे बघा, मी हे 6 mm मध्ये केलेले आहेत। इथे मी 2 प्रकारचे मोती वापरले आहेत, कलर मोती वापरलेले आहेत। तुम्ही या पद्धतीने मोठा हवा असेल तर 6 mm मध्ये पण करू शकता। हे बाकीचे सगळे 4 किंवा 5 mm मधले आहेत। हे बघा, इथे आता बाजूच्या मोत्यातून सुई काढली आणि तिथे परत आपल्याला 3 मोती टाकायचे आहेत। सुंदर असे पतंग तयार होतात। संक्रांतीला तुम्हाला गिफ्ट द्यायला पण हे खूप छान वाटेल आणि गिफ्ट घेणाऱ्यालाही खूप छान आवडेल। त्या बाजूने सुई टाकलेली आहे। बघा, आता पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्या खालच्या। वायर फक्त व्यवस्थित घट्ट ओढून घ्या, जर ते लूज झालं तर ते बिलकुल चांगलं दिसणार नाही। परत 3 व्हाईट टाकायचे आणि आपला हा स्क्वेअर पूर्ण करून घ्यायचा। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, जे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे पतंग बनवू शकता आणि हव्या त्या कलरमध्ये तुम्हाला हे बनवता येईल। तुम्हाला 2 कलर एकाच पतंगामध्ये वापरायचे असतील, 3 कलर, तर तुम्ही तेही वापरू शकता। हा बघा, आपला स्क्वेअर झालाय। फक्त वायर व्यवस्थित ओढून घ्या, म्हणजे ते लूज दिसणार नाही। आता इथे हे 2 मोती आहेत ना, याच्यावरती आपल्याला 2 कलर मोती टाकायचे। आणि ह्या अपोजिट साइडने 2 मोत्याच्या सुई काढून घ्यायची। त्याच्यासोबतच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। दोन वरती 2च घ्यायचे आणि कोपऱ्यावरती 3च मोती टाकायचे आपल्याला वरतून। कोपऱ्यावरच्या ह्याच्यातून सुई काढली। मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। शिवाय जर तुम्ही यातलं काही बनवून बघितलं असेल तर किंवा तुम्हाला जर हे आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला जरूर कळवा। आणि तुम्ही बनवलेल्या वस्तूंचा जर
फोटो टाकला तर मला ते बघायलाही फार आवडेल. मी बऱ्याच ठिकाणी यूट्यूब चॅनलवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला कोणाला काही शंका असेल तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करून विचारू शकता. आता परत आपल्याला 2 मोती टाकायचे आहेत. अपोजिट साईडने सुई काढायची आहे आणि पुढच्या एका मोत्यातून घेतली आहे कॉर्नरच्या. सेम याच्याने आपल्याला हे चौकोन बनवून घ्यायचे आहेत. आता 3 मोती टाकायचे. पुढच्या 2 मोत्यातून व्हिडिओ बघणाऱ्या सर्व मैत्रिणींना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. 3 मोती टाकले. पुढच्या 2 मोत्यातून आता परत 2 मोती टाकलेले आहेत आणि आता एक कॉर्नर राहिलेला आहे अजून. पुढच्या मोत्यातून काढली सुई. आता इथे कॉर्नरला परत 3 मोती. बघा ना स्क्वेअरचा आकार किती सुंदर येतोय आणि छान दिसतंय. पुढच्या एका मोत्यातून काढली सुई मी परत कलरच्या. आणि आता आपल्याला व्हाईटचा राऊंड परत एकदा घ्यायचा आहे याच्यावरती. याच्या ब्ल्यूचा आपण राऊंड घेताना एकदा 3 एकदा 2 एकदा 3 एकदा 2 असे मोती टाकलेले आहेत. आता त्याच्यावरचा राऊंड वाढल्यामुळे एक लेअर वाढल्यामुळे आपल्याला इथे 2 वेळा 2 2 आणि एकदा 3 असे मोती टाकावे लागतील. आता 2 मोती टाकलेले आहेत मी बघा. आता परत 2 मोती घ्यावे लागतील. पुढच्या एका मोत्यातून काढायचं आहे. थोडासा प्रॉब्लेम झालाय की मी सुई जरा जाड घेतलेली आहे, त्यामुळे पटकन मोत्यातून सुई निघत नाही आहे. व्हिडिओ बनवण्याच्या गडबडीत मी सुई मोठी घेतली आहे, त्यामुळे थोडासा ब्ल्यू कलरच्या मोत्यातून सुई पटकन बाहेर निघत नाही आहे. तुम्ही सुईचा आकार छोटा घेऊ शकता जर 4 mm चे मोती असतील तर. परत 2 मोती, 3 टाकून झाले तर 2. पुढच्या 2 मधनं काढायचं आणि परत 2 मोती टाकायचे. इथे आपल्याला 2 वेळा 2 2 आणि 1 वेळा 3 मोती असे टाकायचे आहेत. कॉर्नरला आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत. सावकाश, हळू आणि व्यवस्थित हे तुम्ही करा. पुढच्या 2 मोत्यातून सुई टाकली. आता परत 2 व्हाईट. मैत्रिणींनो, मोत्यांबरोबरच मी फॅब्रिक ज्वेलरी आणि मिरर ज्वेलरी पण बनवते. माझ्याकडे फ्लावर ज्वेलरी पण असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्या टाईपचे व्हिडिओ पण मी तुम्हाला सेंड करू शकते. जर कुणाला बनवायला आवडत असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. शिवाय क्रोशाचं पण मी इयरिंग्स वगैरे बनवलेले आहेत आणि मायक्रमचं पण बऱ्याच वस्तू माझ्याकडे बनवलेल्या आहेत. जर सोप्या पद्धतीने तुम्हाला ते शिकायचं असेल
तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ते शिकवण्याचा प्रयत्न करेल. आता परत एकदा पुढच्या 2 मोत्यातून काढून पुढे 2 व्हाईट मोती आणि आता कॉर्नर येतं. कॉर्नरला आपल्याला 3 घ्यायचे. बघा आपला ऑलमोस्ट हा आता स्क्वेअर पूर्ण झालेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, साईडच्या मोत्यामधून, कोपऱ्याच्या मोत्यामधून वरतून खाली हे जे लटकन टाकलेले आहेत पतंगाचे ते तयार करूया. वरतून खाली सुई काढून घ्या. त्यासाठी आपल्याला 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट असे मोती घ्यायचे आहेत सुईमध्ये. आणि व्हाईट मोती बाजूला सरकवून राहिलेल्या 3 मोत्यातून आणि वरचा हा चौथा स्क्वेअरचा अशा 4 मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आणि आता इथे पुढे काढून वायर संपत आली म्हणून मी इथे गाठ मारून घेते. गाठ न मारता पण तुम्ही वायर पूर्ण फिरवून पलीकडच्या बाजूला घेऊ शकता. मी इथे गाठ मारून घेतली आहे आणि वायर तोडली आहे. आता या बाजूला मी दुसरी वायर जोडलेली आहे. इथे पण सेम दुसऱ्या बाजूचं लटकन पण सेम करायचं आपल्याला. 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट. आणि 1 व्हाईट बाजूला सरकवून उरलेल्या 4 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. व्यवस्थित गाठ फिक्स करून घ्यायची. आता आपल्याला खालचा त्रिकोण करायचा आहे हा पतंगाचा. तुम्ही त्रिकोण किंवा लटकन म्हणून सरळ हे जे 2 साईडला सोडले तसे लांब लांब खाली सोडू शकता. मी आता काय करते, पूर्ण वायर फिरवून घेते. कट करण्यापेक्षा, कट करून दुसरी गाठ मारण्यापेक्षा या बाकीच्या मोत्यांमधून वायर फिरवून घेते खाली. आणि खालचा त्रिकोण आपण करूया. बघा इथे पण 2 ऑप्शन आहेत. तुम्ही त्रिकोण करा खालचा किंवा लटकन म्हणून 2-3. आता आपण साईडचे लटकन केले ना, 2 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट, तसे जास्त मोती टाकून 4-5 व्हाईट टाकून खाली ब्ल्यू आणि व्हाईट टाकून सेम पद्धतीने तुम्ही लटकन खाली तसे पण करू शकता. तर इथे बघा आता काय करायचं, या स्क्वेअरला 1 व्हाईट, 1 ब्ल्यू आणि 1 व्हाईट घ्यायचा. त्याच्या खाली दुसरा स्क्वेअर करायचा. तर साईडने खाली घ्या आणि खालच्या ब्ल्यू मोत्यातून परत काढा आणि इथे परत दुसरा स्क्वेअर करायचा. तिथे मात्र आता आपल्याला 1 ब्ल्यू, 1 व्हाईट, 1 ब्ल्यू असं घ्यायचं वरच्याच्या अपोजिट. याच्या अपोजिट साईडने सूट काढून हा स्क्वेअर केला. आता साईडच्या मोत्यातून काढा सुई ब्ल्यू. आणि इथे आपल्याला आता ब्ल्यू आहे तर 1 ब्ल्यू आणि 2 व्हाईट घ्यायचे. हे बघा मी आता हे उलट टाकलंय. पण याच्यामुळे काय होईल, ब्ल्यूच्या खाली ब्ल्यू येणार नाही, बरोबर आहे. तर हे बघून घ्यायचं आपण, ब्ल्यूच्या खाली ब्ल्यू पाहिजे म्हणून 1 ब्ल्यू घ्यायचा आधी आणि मग 2 व्हाईट टाकायचे. हे उलट पाहिजे या बाजूने, ब्ल्यूच्या खालून आल्यामुळे. आता खालच्या मोत्यातून व्हाईट काढून बाजूच्या ब्ल्यू मध्ये घ्या. आता इथे अपोजिट पाहिजे. इथे आता 2 व्हाईट आणि 1 ब्ल्यू टाकायचा. मी इकडे उलट करत होती. या बाजूला पाहिजे ते 2 व्हाईट आणि 1 ब्ल्यू, म्हणजे ब्ल्यूच्या बाजूला ब्ल्यू आला पाहिजे. आलं ब्ल्यूच्या बाजूला ब्ल्यू. मस्त त्रिकोण झाला. तर वरच्या मोत्यातून टाकून घ्या आणि व्यवस्थित गाठ मारून घ्या. किंवा मग खालचा त्रिकोण आहे, पूर्ण त्रिकोणाला परत एकदा वायर फिरवून घ्या, म्हणजे गॅप सुटणार नाही आणि दिसायला ते छान दिसेल.
खालच्या 4 मोत्यातून. आणि वरती त्रिकोण पॅक करून घेतला. हा आता डबल वायर हे करून गाठ मारून घ्या. गाठ मारताना नेहमी 2 वेळा 2 ठिकाणी गाठ मारायची. एकदा गाठ मारायची, परत काही मोत्यातून पुढे घ्यायचं, परत गाठ मारायची आणि परत काही मोत्यातून पुढे घेऊन मग वायर जोडायचे. बघा डबल गाठ मारली मी आणि आता पुढे काही मोत्यातून पुढे घेते, मग वायर जोडते, कट करत आहे. अशा पद्धतीने बघा आपला हा मस्तपैकी पतंग तयार झालेला आहे. याला तुम्ही आता किचनची रिंग लावा, पिंचेसने पॅक करू शकता, किंवा अशी ब्रॉच पिन मिळते ती ब्रॉच पिन लावा. आणि ब्रॉच पिन जर नसेल तुम्ही सेफ्टी पिन सुद्धा वायरने पॅक करू शकता. याला ही ब्रॉच पिन अटॅच केलेली आहे. हे बघा मस्तपैकी आपले हे सुंदर असे पतंग तयार झालेले आहेत. धन्यवाद मैत्रिणींनो.